आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। आज भारत UNSC युनायटेड नेशन ऑफ सिक्युरिटी काउन्सिलमध्ये TRFच्या विरोधात पुरावे सादर करणार आहे। भारत पहलगाम हल्ल्यामध्ये TRFच्या सहभागाचे पुरावे सादर करेल। संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी निर्बंध समितीसमोर भारताकडून TRF विरोधात हे पुरावे सादर केले जातील। TRF ही लष्कर तोयबाशी संलग्न संस्था आहे ज्याने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती। आणि भारत पाकिस्तानच्या याच लष्करी संघर्षामध्ये ड्रोनचा सर्वाधिक आणि मोठ्या प्रमाणात वापर केला गेला। दोनही बाजूने ड्रोन हल्ले झाले, पण भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीसमोर पाकिस्तानच्या फुसक्या ड्रोनचा काही निभाव लागला नाही। भारताने हवेतच पाकिस्तानचे ड्रोन नष्ट केले, पण या सगळ्या संघर्षात ड्रोनचं महत्त्व मात्र अधोरेखित झालंय। भारत पाकिस्तानातील संघर्षादरम्यान ड्रोन हल्ल्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं। पाकिस्तानने तुर्की बनावटीच्या ड्रोनचा वापर हल्ल्यासाठी केला। ड्रोनच्या माध्यमातून भारतीय लष्करी तळ आणि हवाई तळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला गेला खरा, पण भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण प्रणालीसमोर पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याचा निभाव लागला नाही। खरं तर एकेकाळी युद्धात शत्रूशी समोरासमोर लढणं म्हणजे पराक्रम मानला जात होता, पण आता काळ बदललाय। बदलत्या काळासोबत युद्धाचं स्वरूप आणि शस्त्रास्त्र ही बदलली आहेत। समोरासमोर लढण्यापासून ते लढाऊ विमानांपर्यंतचा प्रवास आता आत्मघातकी ड्रोनपर्यंत येऊन पोहोचलाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांच्या संवेदनशील एअरबेसवर हल्ला केला। त्यासाठी अत्याधुनिक ड्रोनचा वापर करण्यात आला। हेरोन मीडियम अल्टिट्यूड ड्रोन हे भारतीय सैन्याच्या ताफ्यातील अत्याधुनिक ड्रोन आहेत। सलग 52 तास उडण्याची क्षमता यात आहे। ते 35,000 फूट उंचीवर उडू शकतात। पाळत ठेवणं आणि गुप्त माहिती गोळा करण्यासाठी याचा वापर केला जातो। सर्चर ड्रोनमध्ये 20,000 फूट उंचीवरून उडण्याची क्षमता आहे। हवेत सलग 18 तास उडण्यास सक्षम असलेल्या या ड्रोनच्या माध्यमातून रिअल टाइम व्हिडिओ आणि फोटो पाठवता येतात। तर हेरॉप आणि हार्पी ड्रोन हे अत्यंत घातक ड्रोन म्हणून ओळखले जातात। शत्रूच्या रडार प्रणालीवर हल्ला करण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जातो। या ड्रोनवर शक्तिशाली बॉम्ब बसवून टार्गेटवर हल्ला केला जातो। 16 किलो वजनाचा बॉम्ब वाहण्याची क्षमता यात आहे। कामिकाझी ड्रोन म्हणूनही याची ओळख आहे। ते 1000 किलोमीटरपर्यंत ऑपरेट करता येतात, तर सलग 9 तास हवेत उडण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे। रशिया युक्रेन युद्धामध्ये रोजचे जवळपास 50,000 ड्रोन्स दोन्ही देशांच्याकडनं लॉन्च केले जातात। एवढे आपल्याकडे ड्रोन सध्या नाही आहेत, पण जेव्हा त्याची निर्मिती सुरू होईल त्यावेळेला आपल्याकडे ड्रोन वॉरफेअर सुरू होईल। स्काय ट्रायकर हे आत्मघातकी ड्रोन आहे। 5 ते 10 किलो वजनाचा बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता या ड्रोनमध्ये आहे। तसंच 100 किलोमीटरपर्यंत हे ऑपरेट करता येतं। शत्रूच्या रडारला चकवा देण्याची खासियत यामध्ये आहे। स्वाम ड्रोन हे भारतीय सैन्यातील एक महत्त्वाचं अस्त्र आहे। अनेक लहान लहान ड्रोन एकाच वेळी मदर ड्रोनच्या माध्यमातून ऑपरेट केले जातात। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं याच काही घातक ड्रोनचा वापर करून पाकिस्तानचा हल्ला परतवून लावला। तसंच पाकिस्तानची महत्त्वाची तळं उद्ध्वस्त केली। हा लष्करी संघर्ष पाहता आगामी काळातील युद्धात ड्रोन हेच प्रमुख अस्त्र ठरण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि बुलेटिनची सुरुवात ऑपरेशन सिंदूर संदर्भातल्या बातमीनं। भारतानं ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवलं आणि आठवड्याभरानंतर सुद्धा याच यशाच्या कहाण्या आपल्याला सर्वदूर ऐकू येतात। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्ताननं केलेली आगळी ही त्यांना आता चांगलीच महागात पडणार आहे। भारतावरती हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला सर्वच आघाड्यांवरती नामुष्कीची वेळ ओढावली आहे। तर दुसरीकडे भारतानं अवघ्या 4च दिवसात
पाकिस्तानला एक प्रकारे जन्माची अद्दल घडवली आहे. भारतानं जोरदार पलटवार केल्यामुळे पाकिस्ताननं अमेरिकेच्या पाया पडून शस्त्रसंधीसाठी गयावया केली. अणुयुद्धाची धमकी देऊन जागतिक पातळीवर ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला. कारण पाकिस्तानची भारतानं जबरदस्त अशी कुंडी केली होती. पाकिस्तानला न हल्ला करता आला ना प्रतिकार करता आला. पाकिस्तान कशामुळे अपयशी ठरला त्यावर एक नजर टाकूया. पाकिस्तान अगदी सुरुवातीपासून शस्त्रास्त्रांसाठी अमेरिकेवर अवलंबून होता. मात्र मागील 20 वर्षापासून पाकिस्ताननं चीनकडून शस्त्रास्त्र खरेदीवर भर दिला. त्यामुळे पाकिस्तान स्वसंरक्षणासाठी आत्मनिर्भर झालाच नाही. दुसरीकडे चीननं दिलेली शस्त्रास्त्र सुमार दर्जाची ठरली. तुर्कीनं दिलेले ड्रोन पाकिस्तानला बळ द्यायला अयशस्वी ठरले. टर्कीची ड्रोन्स त्यांच्याकडे आलेली होती आणि चीनची एअर डिफेन्स प्रणाली त्यांच्या एअरफील्ड्सवर आणि प्रॉमिनंट इन्स्टॉलेशन्सवर लागलेली होती. आपण त्यांची एअर डिफेन्स प्रणाली अर्ध्याच्या पेक्षा जास्त नष्ट केलेली आहे. आपण त्यांचे जवळपास 300च्या वर ड्रोन पाडलेले आहेत. पाकिस्तान दुसऱ्या देशांवर विसंबून राहिल्यानं त्यांच्या देशात काहीच निर्माण करू शकला नाही. मात्र भारतानं शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवून संशोधनावर भर दिला. त्यामुळे आपल्या संशोधकांनी विकसित केलेल्या आकाश मिसाईलनं पाकिस्तानच्या तोंडाला फेस आणला. आकाश मिसाईलच्या प्रोजेक्टवर DRDOनं 3 दशकांपूर्वी काम सुरू केलं. शास्त्रज्ञांच्या मेहनतीला कशा प्रकारे यश मिळालं एक नजर टाकूया. वेग आणि मारक क्षमता आकाशचं सर्वात मोठं बलस्थान. 40 किलोमीटरच्या टार्गेटला निशाणा करण्यासाठी आकाश मिसाईल सक्षम आहे. रडार आधारित कमांड मार्गदर्शनाखाली 90%हून अधिक टार्गेटवर अचूकतेनं मारा केला जातो. आकाश मिसाईल तब्बल 55 किलो स्फोटकं घेऊन मारा करू शकतं. आकाश मिसाईल मोबाईल लॉन्चरवरून डागण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे. भारताने जी मिसाईल प्रणाली विकसित केलेली आहे ती ग्राउंड टू एअर, ग्राउंड टू सी टू ग्राउंड, सी टू एअर आणि एअर टू एअर आणि एअर टू ग्राउंड अशा 6 प्रकारांमध्ये विकसित झालेली आहे. पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या आकाश मिसाईलची कीर्ती आधीपासूनच जगभरात पसरली आहे. आकाशचा वेग आणि मारक क्षमता लक्षात घेऊन 2 देशांनी भारताकडून आकाश मिसाईलची खरेदी केली. तसंच इतर देशही त्याच्या खरेदीसाठी इच्छुक आहेत. एकंदरीतच पाकिस्तान अमेरिका आणि चीनवर अवलंबून राहिल्यानं मागे राहिला आणि दहशतवाद्यांच्या अंमलाखाली गेला. तर दुसरीकडे आपल्या देशातील शास्त्रज्ञांच्या जोरावर यश मिळवत जगात भारतानं आपली विजयी पताका रोवली आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हेडलाईन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला. बेस्ट निवडा, रामबंधू निवडा. भारत UNSC मध्ये पहलगाम हल्ल्यात TRFच्या सहभागाचे पुरावे सादर करणार. संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी निर्बंध समितीसमोर आज पुरावे देणार. पाकिस्तानचं भारताच्या पायाशी लोटांगण. सिंधू करारावरती भारताला पुनर्विचार करण्याची पाकिस्तानकडनं विनंती. पाकिस्तानचं सरकार दहशतवादी मसूद अझहरवर मेहरबान. ऑपरेशन सिंदूरमध्ये कुटुंबीय ठार झाल्यानं मसूदला देणार 14 कोटी तर मरकजे तय्यबही बांधून देणार. कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विजय शहांवर FIR दाखल करा. मध्य प्रदेश हायकोर्टाचे आदेश. तर विजय शहांना मोदींनी हकलावं, काँग्रेसची मागणी. तीन राज्यांच्या सीमेवर माओवाद्यांविरोधातलं सर्वात मोठं ऑपरेशन. 1,72,00,000 बक्षीस असलेल्या 31 माओवाद्यांचा खात्मा. तर दंडकारण्यातील माओवाद्यांकडनं शस्त्र टाकण्याची तयारी.
सांगलीला नेताना गुंड गजा मारणेसह पोलिसांची मटण पार्टी। एका पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई। भेटायला आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल। दोनही राष्ट्रवादी पक्ष विलिनीकरणाबद्दल सध्या तरी चर्चा नाही। कोणताही प्रस्ताव नसल्यानं चर्चेचा विषय उद्भवत नाही। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरनं अजित पवारांची भूमिका। महाराष्ट्रात 5,127 कोटींची थेट परकीय गुंतवणूक। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहाशी सामंजस्य करार। राज्यात 27,510 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार। माझी मुलगी इयत्ता 10वी पहिला क्रमांक, पहिल्यापासून त्याचा पहिला नंबर 1 ते 10वी पर्यंत आला, पण आज या जगात ते बघायला 10वीत लेक शाळेत पहिली आली, पण आज 30 जगात नाही। बारामतीत गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या अंकिता कडाळेच्या आईचा आक्रोश। पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातल्या अनेक भागात अवकाळी पावसाचा धुमाकूळ। मावळमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पाऊस बरसल्यानं पिकांना फटका, तर धाराशिवमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग।